शीना बोरा हत्याकांड प्रकरणाला एक फिल्मी वळण लागले। शीनाची हाडं आणि अवशेष सापडत नसल्याची कबुली सीबीआयने विशेष न्यायालयामध्ये दिली आहे। एखाद्या सिनेमाला शोभावं अशा वळणावर हे प्रकरण कसं पोहोचलं बघूयात। दृश्यम 2 हा सिनेमा 2 वर्षापूर्वी रिलीज झाला होता। त्या सिनेमात महत्त्वाचा ठरणारा पुरावा म्हणजेच हाडांचा सांगाडा गायब करण्यात आला होता। हा सिनेमा चांगलाच गाजला होता। सिनेमातली स्टोरी हटके असल्यामुळे प्रेक्षकांनी या सिनेमाला पसंती दिली होती। या सिनेमासारखी स्टोरी मुंबईत घडली आहे। मुंबईत घडलेल्या आणि देशभरात गाजलेल्या शीना बोरा हत्याकांडालाही फिल्मी वळण मिळालंय। रायगड येथून पोलिसांनी हस्तगत केलेली शीना हिची हाडे आणि अवशेष सापडत नसल्याची माहिती खुद्द सीबीआयनंच कोर्टात दिली आहे। 24 वर्षीय शीनाची एप्रिल 2012 मध्ये हत्या झाली। ही हत्या 2015 मध्ये उघडकीस आली। पेण पोलिसांना एप्रिल 2012 मध्ये अज्ञात व्यक्तींची हाडे आणि अवशेष सापडले होते। मात्र त्या प्रकरणाचा पोलिसांना छडा लावता आला नव्हता। सिनेमातही याच प्रकारे सांगाडा गायब करण्यात आला होता। मुंबईतील जे रुग्णालयातील न्यायवैद्य तज्ञांची साक्ष नोंदवताना सीबीआयच्या वतीनं हा खुलासा करण्यात आलाय। शीना हिची हाडे आणि अवशेष शोधण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र ती सापडत नसल्याचंही सीबीआयचे वकील CJ नांदोडे यांनी कोर्टात सांगितलं। शीना हिचा जळलेला मृतदेह ज्या ठिकाणी पुरला होता त्या ठिकाणाहून 2012 मध्ये पेण पोलिसांनी हाडे आणि अवशेष हस्तगत केले होते। त्याची चाचणी न्यायवैद्य तज्ञांनी केली होती। या प्रकरणाची शीनाची आई इंद्राणी मुखर्जी ही प्रमुख आरोपी आहे। इंद्राणी हिने दुसरा पती संजीव खन्ना आणि चालक श्यामवर राय यांच्या साथीने शीना हिची एप्रिल 2012 मध्ये हत्या केली होती। तसेच तिच्या मृतदेहाची पेण येथील जंगलात विल्हेवाट लावली होती। त्यानंतर 3 वर्षांनी 2015 मध्ये या खुनाला वाचा फुटली। शीनाचं हत्याकांड उघडकीस आलं होतं। राय याला एका अन्य प्रकरणात अटक झाल्यानंतर हे हत्याकांड उघडकीस आलं होतं। ऐसा मुझे अभी तक कुछ भी, ये आप खुद ही देख रहे हैं अब क्या हो रहा है, तो मुझे अभी और भी शक होने लगा है कि ऐसा जिसने भी किया है, जिसने भी, कोई डेफिनेटली चाहते थे कि मैं हिरासत में रहूं, कोई किसी का ये अल्टीरियर मोटिव के वजह से ये जो षड्यंत्र मुझे जेल में डालने का जो षड्यंत्र था किसी ने किया है, कोई विथ एन अल्टीरियर मोटिव। अगर ये सच है, मेरा मानना है कि ये कभी कोई 2012 में कोई दैट मीन्स स्केलेटल रिमेन्स मिला ही नहीं था। ये मैं सोचती हूँ क्योंकि मुझे ये विश्वास नहीं हो रहा है कि एक सीबीआई का कस्टडी से ऐसा एक 2 बैग्स ऑफ बोन्स या एक स्केलेटन पूरा गायब हो सकता है। ये मैं, इट्स डिफ़िकल्ट टू बिलीव। अब जो वो क्लेम करते हैं कि 2012 में अपेरेंटली कुछ रिकवरी हुआ था, पर हम लोगों ने तो वो कभी भी स्केलेटल रिमेन्स हमने देखा नहीं है आज तक। और अभी जब जो फोरेंसिक एक्सपर्ट डॉक्टर ज़ेबा खान फ्रॉम जे हॉस्पिटल, वो जब अभी डिपोज करने आए हैं तो अभी बोल रहे हैं कि वो स्केलेटल रिमेन्स है ही नहीं। इंद्राणी मुखर्जीनं सीबीआयला पत्र लिहून शीना बोरा जिवंत असल्याचा दावा केला। तुरुंगातल्या एका महिलेने शीना बोराला काश्मीरमध्ये पाहिल्याचं आपल्याला सांगितलं आणि त्याच आधारावर हा दावा करत असल्याचं इंद्राणीनं म्हटलं होतं। शीना बोराचा काश्मीरमध्ये तपास करण्यात यावा अशी विनंती देखील इंद्राणीनं सीबीआयकडे केली होती। त्यामुळे शीनाचा खूनच झाला नव्हता असं भासवण्याचा हा प्रयत्न होता आणि आता हाडांचा सांगाडाच गायब झालाय। त्यामुळे शीनाचा खून झाला होता की नव्हता, आणि जर खून झाला असेल तर हाडांचा सांगाडा कोणी गायब केला असे प्रश्न निर्माण होत आहेत। या प्रश्नांची उत्तरं जिथं सापडेल तिथंच सांगाडा गायब करणाऱ्यांचे हात सापडतील आणि ती स्टोरी नव्या दृश्यम सिनेमाची स्टोरी असेल यात शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।
या सगळ्या स्पेशल रिपोर्टसह आज विशेषमध्ये इथेच थांबतोय। ताज्या बातम्यांसाठी आपण काही क्षणामध्ये माझा सहकारी मिलिंद सोबत भेट